नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातल्या कुंडमाळा इथे इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार 4 जणांचा मृत्यू झालाय। वर्षा विहारासाठी अंदाजे 100 पर्यटक या ठिकाणी आले असताना आज दुपारी 3:30च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। आतापर्यंत 39 व्यक्तींना वाचवण्यात यश आलं असून 18 जण जखमी आहेत। त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय। वाहून गेलेल्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय अशी माहिती त्यांनी दिली। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, तसंच जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे। आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातल्या सर्व नदींवरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं। पर्यटनस्थळी विशेषतः सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन मदतीसाठी यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सूचनाही शिंदे यांनी केल्या आहेत। दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून देखभालीबाबत कोणतंही दुर्लक्ष झाल्याचं आढळलं तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे। कुंडमाळा ते तळेगाव दाभाडे शहराजवळचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून रविवारी इथे पर्यटकांची गर्दी होते। आज पर्यटक पुलावर थांबले असताना अचानक पूल कोसळला आणि लोक नदीत पडले। दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्रांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू आहे। मावळ परिसरात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत। स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि NDRFच्या 2 पथकांच्या सहाय्यानं इथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली। मूलतः हा